तयार रहा. राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप होणार. शरद पवारांच्या भेटीला छगन भुजबळ पोहोचले. अजित पवार यांना लवकरच धक्का बसणार. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारच पैलवान. अजित पवार यांना आजही पवारांना मात देण्यासाठी काहीही सुचेना. छगन भुजबळ फुटतील, पण पवारांकडे जातील की स्वतःचा पक्ष काढतील, हा मात्र प्रश्नच. नेमकं घडलंय का? सध्या राज्याच्या राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडतायत. विधान परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसचे कोणते 7 आमदार फुटले हेही समजून आलंय. काँग्रेसनं त्या 7 आमदारांना पकडलंय. तर दुसरीकडे छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. त्यातच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार आहेत. शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर ही भेट होणार आहे. या भेटीसाठी छगन भुजबळ हे सिल्व्हर ओक बंगल्यावर दाखल झालेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. त्यातच आता छगन भुजबळ हे शरद पवारांची भेट घेणार असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. सध्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण ढवळून निघालंय. तर दुसरीकडे महायुतीत छगन भुजबळ हे नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या 2 मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटण्यासाठी गेल्याचं बोललं जातंय. मात्र अद्याप या भेटीचं कारण समोर आलेलं नाहीये. सध्या अनेक सामाजिक घडामोडी घडतात. त्यामुळे विकासात्मक सामाजिक अशा चर्चा असतात. ज्यात राज्यात काही राजकारण सुरू असते, त्यात कधी ना कधीतरी विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष भेटत असतात. त्यामुळे भुजबळ आणि पवार ही भेट कशाबद्दल आहे हे या भेटीनंतर सांगतील. छगन भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत. त्यांचा राजकीय प्रवास मला माहिती आहे. त्यामुळे ते महायुतीला धक्का बसेल असा कोणताही निर्णय घेणार नाही अशी मला खात्री वाटते, असं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. दरम्यान संजय शिरसाट यांनी म्हटलंय की भुजबळ हे अचानक शरद पवारांच्या भेटीला जात असल्यानं त्याला निश्चित एखादं राजकीय कारण असावं. भुजबळ हे सहजासहजी कोणाला भेटायला जाऊन फक्त चहापाणी करून येतील असा काही भाग नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काही राजकीय खदखद असेल, त्यांना काही भूमिका मांडायची असेल किंवा काही भूमिका घ्यायची असेल तर त्या अनुषंगानं ही भेट असू शकते. त्यामुळे या भेटीनंतर भुजबळ काय बोलतात यावरच हे समोरचं राजकारण समजेल. पण आता त्यांच्याबद्दल अंदाज बांधणं कठीण आहे, अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ हे शरद पवार असो किंवा शरद पवार यांच्या पक्षाची स्तुती करतात. जितेंद्र आव्हाडांची देखील पाठराखण जी आहे ती भुजबळ यांनी केलेली आहे. ओबीसीच्या मुद्द्यावरती सुद्धा भुजबळ टीका करत असताना कुठेही त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं नाही. आणि इकडे जरांगेंच्या आंदोलनामागे पवार आहेत असं सगळेजण ओढून सांगत होते. पण भुजबळांच्या तोंडून पवारांचं नाव आलंच नाही. सोबतच लोकसभेचा पराभव होणारच होता हे सुद्धा छगन भुजबळांनीच सांगितलेलं आहे. भुजबळ हे वेगळा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत आहे. आणि अशामध्येच आता भुजबळ नेमकं स्वतःचा पक्ष काढतात की पुन्हा घरवापसी करतात हे पाहण्यासारखं असणार आहे. मात्र छगन भुजबळ यांची प्रत्येक ऍक्शन ही महायुतीसाठी धक्का असणार आहे. आणि विशेष करून अजित पवारांना हा धक्का मोठ्या प्रमाणावर बसेल. विधान परिषदेवर 2 आमदार अजित पवारांनी निवडून आणले आणि काँग्रेसची मतं फोडली. मागच्या विधान परिषदेच्या वेळेसही हेच झालं होतं. काँग्रेसचीच मतं फुटणार हे 100% खरं होतं. परंतु ते आमदार नेमकी कोण हे समोर येऊ शकलं नव्हतं. मात्र आता गणित बदललेली आहेत आणि यावेळी मात्र ते 7 आमदार सापडलेले आहेत. अशामध्येच आता अजित पवारांना पुढच्या काही काळामध्ये कुणी मदत करेल की नाही हा मात्र प्रश्न जायचा तेच राहतो. तुम्हाला काय वाटतंय? छगन भुजबळ यांनी पवारांची भेट घेतली, त्यांना पुन्हा घरवापसी करायची आहे का किंवा वेगळंच काही राजकारण शिजतंय का? याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.